क्रिकेटर चला शौर्या सुमित 11 पडगे संगणक लहू भोईर क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी अंधार होत आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. चला मॅच ऑन होते पंचाकडून ग्रीन सिग्नल आले मैदानामध्ये. चला खेळ स्टार्ट. प्रल्हाद भोईर पडगे आपण इथे उपस्थित असाल तर प्रमोद खांदेकर तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. खिडूकपाडा आणि पडगे 40+ यांच्यामध्ये लढत. दादा भोईर मैदानामध्ये बॅटिंगसाठी आले. त्यांना साथ देण्यासाठी रणधीर भोईर यांना आपण बघतो. मागील मॅच मधील हिरो ठरले होते रणधीर, ज्यांनी अफलातून फलंदाजी केली होती. मैदान गाजवलं होतं आपल्या बॅटिंग मधून. आज कातारा गौरी स्पोर्ट्स नेवाल इकडून आज खेळताना मैदानामध्ये उतरले. बऱ्याच चुका फिल्डिंग मधून झाल्या, त्यामधलं मॅच गमवावी लागली. आज हरकत नाही. फुलटॉस होता आणि पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी रन येतील या बॉलवर 4. चौकार आलाय. पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड झालेत मैदानामध्ये, ज्याच्यावर पहिला बॉल डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर निलेश भोईर यांच्यावर आक्रमण हल्ला बॉल केलाय, ज्यावर हा 4 रन येताना बघतायत आपण. हाही सामना 3 षटकांचा आहे. जो जिंकेल तो आदही संघाविरुद्ध उद्या मेगा फायनल खेळ. पुन्हा एकदा फुलटॉस, यावेळेस डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय बॉल. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. बघितलं आपण, सुरुवात चांगली झाली. निलेश भोईर यांच्याकडून एक चांगला उत्तम दर्जाचा बॉल त्याने हाताळला, परंतु त्याच्यानंतर दादा भोईर यांचं आक्रमण, बॅक टू बॅक 2 चौकार. उद्या 9 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम वेळेवर या. ड्राईव्ह केल्या क्षणाला ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. निलेश भोईर यांच्यावर आक्रमण, दादा भोईर बॅक टू बॅक 3 चौकार. आतापर्यंत लगावलेले आहेत. अपील भरपूर झाली, परंतु अपील फक्त उत्साह बनून राहिला मैदानामध्ये. अगदी हा वेगवान बॉल खेळाचा प्रयत्न होता. बॅट मला वाटतं खाली ब्रश झाली, ग्राउंड हेड झाली, त्याचा तो लाऊड आवाज होता. यस, डेफिनेटली बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याहीच प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. डॉट बॉल आलाय. निलेश भोईर थोडासा सुटकेचा निश्वास घेत असताना दिसत आहेत. सन्माननीय केडी शेळके यांचं मनपूर्वक स्वागत. उंच खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपला आणि हा जल्लोष मैदानामध्ये. दादा भोईर एक मोठी विकेट मिळते. पहिला हादरा खिडूकपाडा 40+.
यांचं जे आता समाप्त झालंय, ज्या दादा भोईर यांनी रन कुठल्या 3 चौकार दाखवले, अगदी ती विकेट निलेश भोईर यांनी फायनली मिळवली. अंतिम बॉलवर पहिलं षटक, रन आले 12, 1 विकेट. फिल्डिंग तुम्हाला सेट ठेवायचे हे विनंती. एक फोटो सेशन होतं त्या ठिकाणी. आधी 40+, गणेश, अनिल, किशोर, अगदी संपूर्ण टीम, दीपक असतील, मनोहर असेल, त्यासोबत अगदी श्रीचंद आहेत, सतीश आहेत, संपूर्ण त्यांची टीम, निलेश आहे, नीलूभाई आहे, त्यासोबत विजय शेठ ठाकूर आहेत आणि स्वतः आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश शेठ काथारा. दुसऱ्या षटकाला आरंभ होतोय. प्लीज वेळ घेताय तुम्ही मैदानात, कारण सूर्य आता अस्ताला चाललाय. वेळ फार कमी राहिला, त्यामुळे वेळ घेऊ नका. अजून एक इनिंग आपल्याला करायची. फिल्डिंग करत असताना पडके तुम्हालाच वेळ होईल, नंतर कारण देऊ नका की अंधार झालाय. त्यामुळे आता 1-1 मिनिट वाचवाल तर तो पुढे कामा येईल. सुरेश जोशी ऑर्डर पे ऑर्डर. संदेश शेळके फार बिझी आहे, त्याच्यानंतर तो लाईव्ह लॉटसाठी जाईल. बॉल तयार. हो, हा चांगला वेगवान बॉल सुरेश जोशी यांचा अगदी नाही रीड करता आला. रणधीर भोईर यांना पंच सांगतात 22च्या स्वरूपानं रन येते. सध्या मैदानात पंचांची भूमिका सत्यवान काकडे सर, त्यांचा महानगरपालिकेचा जॉब सांभाळतात आणि ते सांभाळून ते पंचांची भूमिका निभावतात. आणि त्यासोबत अनिलजी टेंबे यांना सध्या तुम्ही मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बघतो. सँडी पालकर सरांनी एक मॅच अगोदर रजा घेतली, रजेची काथारा याची नोंद घ्या. त्यासोबत अगदी आमचे सुनीलजी तांडेल. धावसंख्या फलकावर धावा आहे टोटल 13. सुरेश जोशी, ओ वेट वॉच अँड देन प्ले. हा आक्रमक फटका, लँडिंग होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार. भोईर येत्या क्षणी 600च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करायला सुरुवात केली. त्याने मैदानामध्ये नवीन बॉलची मागणी होती. मैदानामध्ये नवीन बॉल पूर्तता केली जाईल. 19 वर सध्या संघ पोहोचलाय. मला वाटतं मागील मॅच मध्ये आधी संघानं जी फलंदाजी, दमदार फलंदाजी केली, त्याची प्रेरणा घेऊन सध्या मैदानामध्ये अगदी बॅटिंग चालू आहे असं सध्या चित्र दिसायला लागले. प्रीतम पाटील यशवंतच्या पाठीमागे. चला, चेंडूची पूर्तता. चेंडू तुमच्या जवळ असेल. चला, मॅच बॉल आहे का तिथे? चला दुसरा चेंडू. चला, मॅच पुन्हा एकदा आपण ऑन करतोय. सुरेश जोशी पहिला बॉल ज्याच्यावर एक सिंगल आली, त्याच्यानंतर हा आक्रमक फटका ज्यावर षटकार आलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असा ऑन राहिला लॉंग ऑन कडे. वेगवान हा फटका, तिथे चकमा खालाय. फिल्डर नाही थांबू शकले, बॉलला नाही स्टॉप करू शकले आणि ते मिसफिल्ड बघायला मिळते. 4 रन चौकार. आता थोडं बंद करा तुम्ही, गाणं प्ले नका करू. ओव्हर संपल्यानंतर प्ले करा, कारण वेळ आपल्याकडे कमी राहिलाय. हो, इथे जज केलं होतं की बॉल बाउन्स होईल, परंतु स्किट करून बॉल गेला विकेट कीपरकडे आणि लाईन मधून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल इथे आलाय. रन फलकावर धावा आहे 23. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय, तो शोधून काढलाय. मॅच बॉल प्रत्येक टीमसाठी फार, स्पेशली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार महत्वाचा असतो. आमचे 2 बुरुस आणि वशा शेठ, बुरुस आणि वशा शेठ दोघांनी भरपूर मेहनत केली. बॉल बॉय सन्मानपूर्वक दिशा दिली आहे, फक्त दिशा दिली आहे. बॉलला फ्लिक केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. थोडी फिल्डिंग मध्ये दिरंगाई होते फिल्डर, आपण बघतो सध्या. अशोक शेठ थोडं चुका होत आहेत फिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी. चुका या वेळीच पडगे टीमला सुधाराव्या लागतील. धावसंख्येचं टोटल 2 न पुढे 25 वर. अंतिम बॉल या दुसऱ्या षटकाचा. खूप चांगली साथ सगळ्या प्रेक्षकांनी आज दिवसभर दिली. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद 40+ क्रिकेट असूनही इथे पुन्हा एकदा हवेत केले. हवाई फायर डाऊन द बॉल. या क्षणाला
गुड कॅच. पहिलं असं वाटलं ऍक्शन रिप्ले मध्ये असं वाटलं संदेश मला की वर घ्यायचं जाईल, परंतु जेव्हा बॉल जवळ आलं त्याच्यानंतर चेंज केलं, मोमेंट जवळ घेतली कॅच. तुम्हाला लगेच संदेश दाखवतात ऑन स्क्रीन. 2 ओव्हर संपलेत जरूर. 25वा फटका उमेश भोईर यांचा हवेत खेळा त्यांनी आणि त्याच्यानंतर जज करत असताना अगदी बघू शकता फिल्डिंग लावून घ्या. हेच बघायचं होतं. पहिल्या ऍक्शन मध्ये हात वर होते परंतु नंतर बॉडीवर आजही घेतलाय. चला क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण दुसऱ्या सत्रामध्ये लव भोईर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. चला लास्ट 6 बॉल रिमेनिंग. अंतिम 6 बॉल इथे राहिलेले आहेत. अंतिम 6 बॉल मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलेत लव भोईर कॅप्टन. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. रणधीर भोईर फक्त 1 बॉल त्याने फेस केलाय, त्याच्यावरती डॉट खेळ होते आणि आता कैलास पाटील आलेत मैदानामध्ये. वेळ घेऊ नका प्लीज. पडगे 40+ ओव्हर संपल्यानंतर जवळपास 3 मिनिटं झाली. तुम्ही वेळ घेत आहेत फिल्डिंग लावण्यासाठी. खिडूपाडा 40+ संघ आपणही रेडी राहा. ओव्हर संपता क्षणी तुम्हाला लगेचच मैदानामध्ये उतरायचं ही विनंती आहे. लव भोईर अंतिम 6 बॉल फेकण्यासाठी सज्ज झाले. 25 वर सध्या बघतो आपण धावसंख्या. शेवटचे 6 बॉल स्क्वेअर केट करण्याचा प्रयत्न होता प्रीतम पाटील. तिथे थोडीशी अपील करत असताना हलकीशी अपील होती. DRS मागलाय बॅटरनं व्हाईट साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल जोडला जाईल लव भोईर. बॉलिंग ट्रॅकवर फुलटाच बॉल होता परंतु वेगवान होता, त्यामुळे जजमेंट चुकलंय. कदाचित असं वाटलं त्यांचा रिदम त्यांचा टान्स सांगून जात होता एखादा शॉर्ट पिच बॉलची ते प्रतीक्षा करतायत आणि हा अचानक सरप्राईजली आलेला फुलटॉस बॉल, त्यामुळे ही सिंगल आली आहे. पुन्हा एकदा राईट हँडेड बॅटर ऑन सेकंड एंडकडे आलाय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करावा लागतोय. चांगली धावसंख्या कंट्रोल मध्ये अगदी बघायला मिळते. धावसंख्येचा टोटल सध्या 26 वर नोंद केलं गेलंय. 26. अंतिमचे हे 4 बॉल आता उर्वरित राहिलेत. लवबोई तयार आहेत. कैलास पाटील ढकलला या बॉलला, कट केलाय. पाटलाग आता सुरू झालाय. थर्डमॅन कडे बॉल आणि फिल्डर रेस सुरू झाली आहे. ओ तिथे पडलेत परंतु पायाने बॉल त्याने अडवला. 100% कमिटमेंट तिथे फिल्डिंग मध्ये दिलाय. एक धाव जरूर वाचवली गेली कारण 3 रन मिळतात त्या बॉलवर. गुड फिल्डिंग. म्हणून तर सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात एच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धावेला महत्व दिलं जातं या खेळामध्ये. हे बघा हे चित्र मागील ज्या घडामोडी घडल्या. 40+ क्रिकेट आहे. घरचे पाहिले असतील तर पप्पा पडले मुलं सांगत असतील, हरकत नाही. हे 40+ क्रिकेट आहे. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. 1 रन. ओ तिथे गडबड झाली आहे. निलेश त्या ठिकाणी होते, त्यांना चकवा देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. इम्पॉर्टंट चौकार. त्या ठिकाणी लव भोईर थोडेसे निराश आहेत, नाराज आहेत. काय नाही याचा बॉलर म्हणून ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका जो ड्राईव्ह केला पहिला टप्पा जवळ येता क्षणाने उडला आणि त्याच्यानंतर कलेक्शन विकेटला जवळून बॉल निघून गेले. चकमा देत असताना 4 रन आलेत मागील बॉलवर. शेवटचे 2 बॉल उर्वरित. हो हा फुलटॉस होता, नाही कंप्लीट घेता आला बॅटवर परंतु पंच सांगतायत नो बॉल. बीमर. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी तू मी चर्चा सुरू असताना प्रीतम पाटील आनंद घेत आहे दोघांचा. नो बॉल आहे त्याच्यामुळे अपकमिंग असं फ्री हिट बीमर आलाय. नो +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावा बोर्डवर लागलेत 35. फायटिंग टोटल बनलाय. मागे मॅच मध्ये 40 धावा डिफेन्स आलेत. हरी अप, स्पीडअप करा. लव भोईर बॅटिंग करायची यानंतर तुम्हाला. हो हा चांगला बॉल आणि प्रीतम पाटील यांची करामत त्या ठिकाणी. बॅटर आउट. चला बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये.
10 रन खर्च केले त्या ओव्हरमध्ये एक विकेट त्यांना मिळाली आहे. पहिले 17 संपले खेडूपाडा 40+ बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये केलेत 35 विजयासाठी करायचे आहेत. पडगे 40+ला 36 धावा 36 आव्हान. द्वितीय सत्रामध्ये आम्ही जातोय आमचे महागुरू एम.डी. गर्गे सरांकडे. मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब, त्याचसोबत आमचे सन्माननीय आकाश शेठ कातारा, आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर. थँक्यू महागुरू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्स वैभव. अप्रतिम समालोचन करून आजच्या या दिवसाला 40+ला खऱ्या अर्थाने आरक्षित दिवसाला अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. वैभव भोपी यांचं मेडिटेट बघा संपूर्ण टीमने अभिनंदन केलेलं आहे. राजेश शेठ कातार यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन वैभव भोपी यांचं स्वागत इथे केले जात आहे. अतिशय एक दमदार क्रिकेट समालोचक, कारण वैभव आता इथून डे नाईट स्पर्धा सुद्धा बिजी शेड्यूलमध्ये, परंतु आज आपण इथे बेल दिलं त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन. चला पंच लगेच रेडी राहायचे आहे. सत्यवान आहे, सुनील तांडेल, अनिल टेंबे, सर्वच पंचाने अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे मैदानामध्ये जिंकण्यासाठी. इथे शौर्या सुमित 11 पडगे क्रिकेट संघासमोर 18 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. वैभव चला स्पीडली क्षेत्ररक्षक रचना ओम साई स्पोर्ट्स खेडूपाडा क्रिकेट संघाच्या संगणकाला आम्ही सूचित करतो अंधार होत आहे, आपण लगेचच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. चला स्पीडली लगेचच क्षेत्ररक्षण रचना. दादा भोईर रेडी पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. निलेश क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. जिंकण्यासाठी पहले बल्लेबाजी करते हुए ओम साई स्पोर्ट खेडूपाड़ा क्रिकेट टीम ने 3 ओवर में 35 रन ठोकर 36 रनों का लक्ष्य खड़ा किया और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए आरंभिक बल्लेबाज ओम साई स्पोर्ट खेडूपाड़ा क्रिकेट टीम की पड़गे क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी यहाँ पर मैदान के अंदर हम देख रहे हैं. स्ट्राइकर बल्लेबाज सुभाष ठाकुर और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज प्रीतम पाटिल होनार खिलाड़ी. ये ताकतवर बल्लेबाज है दोनों. एक तरफ प्रतिभाशाली गेंदबाज है दादा भोईर, बिल्कुल प्रतिभाशाली गेंदबाज, प्रतिभाशाली बल्लेबाज, गेंदबाज भी ताकतवर, बल्लेबाज भी ताकतवर. मैच में मजा आएगा. सूरज ढलता जा रहा है, रोशनी धुंध होती जा रही है, इसलिए जल्द से जल्द यहाँ पर फील्ड की रचना करें. चला दादा भोईर रेडी राहायचे. चला सुभाष ठाकुर, दादा भोईर जीतने के लिए 3 ओवर में 36 रनों का लक्ष्य है. शौर्या सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम के सामने. पहले ओवर की पहली गेंद दादा भोईर और दी विकेट सुभाष ठाकुर के लिए. सुभाष ठाकुर आगे निकलकर खेलने की कोशिश. यहां पर गेंद जा रही है, शॉट फाइनल क्षेत्र में और ये जोखिम भरा हो सकता है. और इसी के साथ सुभाष ठाकुर रनआउट, डायरेक्ट हिट और ये पहला महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर जाता हुआ. चला लगेच स्पीडली अभी जा रहे मैदान के अंदर सुभाष ठाकुर. ये बिल्कुल निश्चित रूप से विदाउट पर आउट होकर लौट रहे हैं. अभी मैदान के अंदर जा रही है. बल्लेबाज कप्तान लवू भोईर अभी भी रुका हुआ. स्कोर है शौर्या सुमित 11 फील्डर तैनात. मिसअंडरस्टैंडिंग और गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. 4 रन के मदद से यहां पर बल्लेबाज निश्चित रूप से लवू भोईर कप्तान ने अपना खाता खोला. टीम के रन संख्या शौर्या सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 5. लवू भोईर लगातार 3 छक्के दागने में कामयाब होंगे तो इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर
राजेश शेठ काथारा इनके ओर से 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। और आकाश शेठ काथारा ये हमारे ऑर्गेनाइजर है, ये दोनों की तरफ से 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। बिल्कुल दोनों ग्राम पंचायत मेंबर हैं। निश्चित रूप से एक अच्छा मौका है। लव भोईर, मनी इज द ग्रेटेस्ट थिंग, पैसा सबसे बड़ी चीज। ये देखिए बिल्कुल एक ही रन मिलेगा और इसी एक रन के मदद से लेग बाइज का इशारा आता हुआ, इसी एक रन के मदद से शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 6। जीतने के लिए 36 रनों का लक्ष्य है प्रति गेंद के ऊपर, यानी 2 रनों की दरकार थी शुरू से बिल्कुल, लेकिन यहां पर बड़े स्ट्रोक खेलने का मौका नहीं दे रहे हैं विपक्ष क्रिकेट टीम के बल्लेबाज को, पड़गे क्रिकेट टीम के बल्लेबाज को। लेकिन लवू भोईर का जिक्र करना होगा, लेकिन जब तक मैदान में मौजूद है प्रीतम पाटिल जिनके पास क्षमता है, और ये दादा भोईर भी जानता है कि प्रीतम जब तक मैदान में है तब तक शौर्य सुमित 11 पड़गे काफी सुरक्षित। ये प्रीतम पाटिल, प्रीतम ने उड़ाया, सीधा गेंद जाएगी मिड विकेट के ऊपर से, या आया दमदार सिक्सर। छक्के के साथ यहां पर शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 12 पर 1 विकेट के नुकसान पर। और जिस बिल्कुल रन गति से खेलना है, जिस औसत से खेलना है बिल्कुल ठीक उसी तरह ये एग्रेसर होती हुई पड़गे क्रिकेट टीम के दोनों बल्लेबाज, बिल्कुल उनकी टीम का पहला बल्लेबाज सुभाष ठाकुर जैसे धाकड़ बल्लेबाज रन आउट हुए, लेकिन ये टीम है बिल्कुल ये दोनों बल्लेबाज पीछे हटने को तैयार नहीं है। कदमों का इस्तेमाल किया था इससे पहले गेंद के ऊपर प्रीतम पाटिल ने। ये गेंद इस बार गेंद जाएगी फर्स्ट स्लिप की रीजन में, मिस्ड अंडरस्टैंडिंग। एक रन आसानी के साथ दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं और गुड रन बिटवीन द विकेट, दूसरा रन मुकम्मल होता हुआ। और इसी 2 रन के मदद से यहां पर शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 1 विकेट खोने के बाद 14, जीतने के लिए 36 रनों का लक्ष्य। 13 गेंदे बचे, 22 रन चाहिए। हमारे साथी स्कोरर सुधीर आगलावे कोलवाड़ी एक अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए, सुधीर का भी जिक्र करना होगा, हर गेंद के ऊपर लक्ष्य केंद्रित करते हुए, हर गेंद के ऊपर इस मैदान के ऊपर अपना पूरी तरह से फोकस करते हुए हमारे स्कोरर सुधीर आगलावे गेंदबाजी के लिए गेंदबाज होंगे तैयार। ये देखिए लाउड अपील हुई थी और इसी के साथ अंपायर सत्यवान काकड़े का इशारा आया। ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी है 1 विकेट खोने के बाद 14। चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। आमचे प्रदीप पाटील इथे इन्फॉर्मेशन देतात, स्वतः ऑर्गनायझर आहेत प्रदीप पाटील, आकाश शेठ काथारा, राजेश शेठ काथारा त्रिवेणी संगम आहे। प्रदीप पाटील खऱ्या अर्थाने त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे स्पर्धेला। चला खिडूकपाडा क्रिकेट संघ, होम साई स्पोर्ट खिडूकपाडा क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। आता चेंडू आणि धावांचं समीकरण आपण इथे पाहतो। 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथे शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट संघाला 22 धावांची गरज, प्रतिवर 11.0 की औसत से खेलना है दरकार। एक बार फिर से उमेश भोईर होंगे तैयार। लवू भोईर आगे निकल कर खेले, गेंद हवा में जोखिम भरा हो सकता है और इसी के साथ लवू भोईर की पारी यहां पर हुई समाप्त। ये देखिए आइए एक विरल इवेंट्स पूरी तरह से दिखा रहे कि लवू भोईर ने डिसाइड किया था 2 कदम आगे निकाल कर खेलने की कोशिश कर रहे थे। बिल्कुल गेंद में ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी, गेंद के नीचे फील्डर ने कोई गलती नहीं की और आसानी के साथ कैच को लपक लिया और इसी के साथ लवू भोईर की पारी यहां पर समाप्त हुई। अब लवू भोईर आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए सुरेश मैदान के अंदर ऑलराउंडर खिलाड़ी है। उमेश के बारे में हमने पहले जिक्र किया था कि उमेश के पास क्षमता है, बिल्कुल एक अच्छे भरोसेमंद गेंदबाज है, लेकिन सामने आक्रामक बल्लेबाज सुरेश। ये देखिए और क्लीन बोल्ड, उंगलियां बिल्कुल यहां पर हवा में, अंपायर गणेश टेम्बे की और अनिल टेम्बे की, और इसी के साथ बल्लेबाज आउट। यह तीसरा करारा झटका मिलता हुआ शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम को। अभी भी रुका हुआ स्कोर है
3 विकेट खोने के बाद 14। अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ, गेंदे बची है 9 और सुमित शौर्य 11 पड़गे क्रिकेट टीम को जीतने के लिए 22 रन चाहिए। पहले ओवर में रन आए थे बिल्कुल 14, लेकिन उसके बाद में ये तीसरा विकेट का पतन भी 14 के भीतर हुआ और दूसरे विकेट का पतन भी 14 रन के भीतर हुआ। आप नया बीच भंवर में फंसी, आप नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए दिनेश बल्लेबाजी के लिए, लेकिन आप जब तक खिड़ुकपाड़ा क्रिकेट टीम ओम साई स्पोर्ट खिड़ुकपाड़ा जानते हैं कि प्रीतम पाटिल जब तक मैदान में है अभी भी उनकी आशा है बिल्कुल जो पल्लवी थे, क्योंकि प्रीतम पाटिल के पास क्षमता है, पहले मैच के वो हीरो थे। ये करारा स्ट्रोक है, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर लॉन्ग ऑन के रीजन में गेंद है, फील्डर वहां पर तैनात है, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। टीम की रन संख्या 15, क्योंकि प्रीतम पाटिल स्ट्राइक अपने पास रखना चाहते, वो जानते हैं कि अभी सफर थोड़ा लंबा होता हुआ, गेंदे और रनों के बीच में समीकरण 8 गेंदे बची है और जीतने के लिए 21 रन चाहिए, 1 से काम नहीं बनने वाला है। उमेश गेंदबाजी के लिए तैयार, ये करारा स्ट्रोक, इस बार गेंद जाएगी बिल्कुल मिड ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर तैनात, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और ये तीसरे अंपायर के लिए कॉल। चला स्पीडली क्षेत्ररक्षण रचना मात्र करून घ्यायची आहे। पहिला रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे रन के लिए दोनों बल्लेबाज दौड़ रहे थे, लेकिन देखा जाए तो हमारे तीसरे अंपायर के ऊपर हमारी निगाह होगी। ये देखिए बिल्कुल फील्डिंग की रचना करें, चला फील्डिंग क्षेत्ररक्षण रचना करून घ्यावी। और इसी के साथ 2 रन पूरे, बिल्कुल बल्लेबाज नॉट आउट, और इन 2 रन के मदद से शौर्य 11 पड़गे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 3 विकेट खोने के बाद 17, 7 गेंदे 19 रन चाहिए जीतने के लिए। ये अब ये जोखिम भरा हो सकता था, लेकिन इसी के साथ 1 रन बैटकर के रूप में अंपायर का इशारा आया, बिल्कुल ओवर की हुई समाप्ति, दूसरे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेट खोने के बाद 18। आप जीतने के लिए 6 गेंदे और जीतने के लिए 18 रन चाहिए शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम को। चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। मैदानात अशोक स्वतः आहेत, अशोक भोईर, 7 चेंडू आणि 18 धावांची गरज, 6 गेंदे बचे और शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम को 18 रन चाहिए। बिल्कुल मुकाबला अभी भी बैलेंस है, दोनों टीमें जानते हैं कि ये मुकाबला दोनों टीमों के दृष्टिकोण से काफी मोस्ट इंपॉर्टेंट है। इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम कल के दिन आई गावदेवी क्रिकेट क्लब आदय के खिलाफ खेलेगी। इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम उद्या सकाळी पहिला सामना परफेक्टली 9 वाजता, खऱ्या 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे आणि 9:15 मात्र पहिला चेंडू इथे फेकला जाईल आणि प्रत्येकी सामना 4 षटकांचा खेळवला जाईल। छह गेंदे बचे और 18 रन चाहिए। 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे। 7 चेंडू 18 धावा, 6 डिलीवर टू विन द 18 रन्स। शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम को जीतने के लिए 6 गेंद के ऊपर 18 रन। ये करारा स्ट्रोक और गेंद जाएगी 1 बाउंस मिड विकेट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। 4 रन के मदद से यहां पर शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 3 विकेटों के नुकसान पर 22। अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 5 गेंदें बची है और 14 रन चाहिए। 5 गेंदें बची है और शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम को जीतने के लिए 14 रन चाहिए। 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज। अतिशय प्रेक्षणीय आणि रंगतदार सामना सर्व क्रिकेट रसिकांना बघायला मिळतो। दोन्ही संघामध्ये सीनियर क्रिकेटर 40+ प्रतिनिधित्व। ये भी करारा स्ट्रोक है, लेकिन वहां पर फील्डर तैनात, लेकिन पहुंच में नहीं है फील्डर के। गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों के मदद से
यहाँ पर शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम आगे अग्रसर होती हुई बिल्कुल 26 आप रन और गेंदों के बीच में समीकरण। 4 गेंदे जीतने के लिए 10 रन चाहिए। मैंने पहले कहा था हार या जीत के बीच में दीवार खड़ी है। बिल्कुल प्रीतम पाटिल गेंदबाज हम देख रहे हैं कैलाश पाटिल। एक बार फिर से प्रीतम के लिए कमाल की बल्लेबाजी, शातिर बल्लेबाजी। 2 गेंदों के ऊपर लगातार 2 चौके दागे प्रीतम पाटिल ने। अब ये मोस्ट इंपोर्टेंट विकेट प्रीतम पाटिल। अभी ये बड़ा झटका होगा शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम के लिए। प्रीतम पाटिल जब तक मैदान में थे तब तक ये टीम काफी सुरक्षित थी। प्रीतम के पास क्षमता, लेकिन मैदान के अंदर जाते हुए अभी अशोक भुईर। अशोक भुईर संघाचे पुरस्कर्ते आहेत शौर्य सुमित 11। अशोक भुईर आणि संतोष भुईर सीनियर क्रिकेटर। 3 चेंडू आणि 10 धावांची गरज। ये बिल्कुल संदेशाची बात करें ओम साई स्पोर्ट खिड़कपाड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से सबसे मोस्ट इंपोर्टेंट विकेट कैलाश पाटिल द्वारा, क्योंकि लगातार कैलाश पाटिल के 2 गेंदों के ऊपर 2 चौके दागे थे। बिल्कुल मैच में पूरी तरह से यहाँ पर मैच का रूप बदल दिया था, लेकिन उसके बाद में बिल्कुल शानदार कमबैक किया कैलाश पाटिल ने। आप 3 गेंदे बचे और 10 रन चाहिए। 3 गेंदे 10 रन। अशोक भुईर बल्लेबाजी के लिए होंगे तैयार। गेंद हवा में जरूर है और एक गेंद जाएगी बिल्कुल, और वहां पर फील्डर तैनात। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और ये देखिए तेजी के साथ दूसरा रन मुकम्मल होता हुआ, सॉरी तीसरा रन भी मुकम्मल हुआ। इन 3 रन के मदद से यहां पर शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी है निश्चित रूप से 4 विकेट खोने के बाद 29। आप रन और गेंदों के बीच में समीकरण 2 गेंदे 7 रन। 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज, कंपल्सरी 7 धावांची गरज। 2 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी शौर्य सुमित 11 क्रिकेट संघाला 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता। ईश्वर की 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज कैलाश पाटिल और सामना करेंगे बल्लेबाज नीलेश भोई। ये देखिए गेंद और ये फील्डिंग का एफर्ट, शानदार फील्डिंग, और इसी के साथ अंपायर का इशारा नो बॉल करार। 1+1 2 रन मिले और इन 2 रन के मदद से टीम के रन संख्या 31 शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की। आप 2 गेंदे बचे और 5 रन चाहिए। मुकाबला बैलेंस है, मुकाबला दोनों टीमों के पक्ष में झुकता हुआ। कभी मुकाबला पड़गे क्रिकेट टीम के पक्ष में झुक रहा है, कभी मुकाबला खिड़कपाड़ा क्रिकेट टीम के पक्ष में झुकता जा रहा है। दोनों को मौका है जीतने का। ये गेंद और इसी के साथ बिल्कुल गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। अब इसी 4 रनों के मदद से शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है निश्चित रूप से 4 विकेट खोने के बाद 35। आप कंपल्सरी 1 गेंद जीतने के लिए 1 रन, एक चेंडू आणि 1 चेंडूवर जिंकण्यासाठी शौर्य सुमित 11 पड़गे क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 1 धावेची गरज। शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज। खऱ्या अर्थाने अशोक भोईरचं कौतुक करावे लागेल। बघा आमचे गुणलेखक सुधीर आगलावे आम्हाला माहिती देतात आजचा या स्पर्धेचा गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसामध्ये पहिला असा सामना की शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 1 धावेची गरज। रोमहर्षक खऱ्या अर्थाने अंगावर शार उभा राहणारा, शार खऱ्या अर्थाने रोमट उभे राहणारा सामना आपल्याला बघायला मिळतो। अंतिम शेवटचा चेंडू आणि शौर्य 11 सुमित शौर्य 11 पड़गे क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 1 धावेची गरज। अंतिम गेंद बची है, अंतिम गेंद, जोरदार तालियां, बिल्कुल कमाल का मुकाबला। और ये गेंद हवा में और इसी के साथ बल्लेबाज आउट। गलती की मनोहर का भी जिक्र करना होगा। शेवटचा चेंडू होता
खऱ्या अर्थाने असे चर्चा झाली होती की कुठेतरी कट करणार, कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न असेल अशोक भोईरचा. अशोकने सामना आपल्या बाजूमध्ये झुकवला होता, परंतु खऱ्या अर्थाने सामना शेवटच्या चेंडूवर गमवावा लागला आणि शतरक्षक होता शिली मिडॉमचा. खऱ्या अर्थाने शिली मिडॉमला शतरक्षक होता मनोहर उलवेकर. मनोजचं कौतुक करावे लागेल. आणि या अतिडटीच्या लढतीमध्ये दोन्ही संघांनी चांगली संघर्ष केला. खिडूकपाडा क्रिकेट संघ विजेता ठरला. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. पडगे क्रिकेट संघाचा आभार. चला उमेश भोईर सामनावीर. अशोक भोईरने सामना आपल्या बाजूने झुकवला होता. शेवटच्या चेंडूवर मात्र त्याला प्रश्न पडला का चेंडू कोणत्या दिशेला केलाचा. चला या खिडूकपाडा क्रिकेट संघ दादा भोईर, अभिनंदन तुमच्या संघाचं.